अमृतवहिनी, खरं तर तू मोठी सून आहेस घरातली. हे म्हणजे ह्या सगळ्या कार्याचा मान तुझा आहे. मग हे सगळं खरं तर तू मानाने केलं पाहिजेस. पण राजकुमार दादा नसल्यामुळे तुला काहीच करता येत नाहीये ना? नाही म्हणजे आधी तुला या घरात कोणी विचारत नव्हतं, अशी काही खास किंमत नव्हती तुझी. पण हो, राजकुमार दादामुळे थोडीफार किंमत होती, पण आता तीही नाहीये. आय फील बॅड फॉर यू, रिअली. बबलू कुठे राहिला? अमृता, पंचामृत आण पटकन जा. होय आणते. वहिनी, हे बघा, सोहमने मला ही इयरिंग गिफ्ट केली. छान आहेत ना? छान आहेत, पण थोडे मोठे नाही आहेत. नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्याला मोठे दिसत आहेत. असू द्या हो, तो हे घेऊन आलाय हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नाहीतर कधी कधी तो विचारच करत नाही माझा. तारा, कम ऑन, अशी का बोलतेस? तू लव्ह मॅरेज आहे ना तुमचं, आणि नवीन लग्न झालंय. सोहमला तुझ्या मुठ्ठीत ठेव, नाहीतर नील सारखं होईल. जायला आताच्या बाहेर. जेव्हा आमचं नवीन लग्न झालं ना, तेव्हा इतकी गिफ्ट्स द्यायचा, सरप्राईज वर सरप्राईज. पण हल्ली काही गिफ्ट्स देत नाहीये, मला विचारतही नाही. आणि शेवटचं गिफ्ट त्याने कधी दिलेलं मला तेही आठवत नाही. त्यामुळे सोहमला हातात धरून ठेवा आणि असलं बोलू नकोस. वहिनी, मी जरा आले हा. मॉम, हे बघा ना, सोहमने मला हे कानातले गिफ्ट केलेत. छान आहेत ना? खूप छान आहे. बाय द वे, तुम्हाला माहितीये का, आमच्या घरी ना गणपती बाप्पा 5 दिवस असतात. आणि विसर्जनाचा मान स्पेशली फक्त माझ्या मम्माला दिला जातो. आणि माझी मम्मा सुद्धा 5 दिवस गाणं गाऊन सेवा देते. आपल्याकडे पण अशी काही विशेष प्रथा आहे का हो? नाही, अशी काही विशेष प्रथा वगैरे काहीच नाही आपल्याकडे. पण बाप्पा जे आपल्याकडून करून घेतो तेच आपण करतो. असं म्हण ना की करता करविता सगळं तोच आहे. बरोबर आहे. तारा, काल या मुलीमुळे आणि हिच्या घरच्यांमुळे आपण खाली जेवायला बसलोय. आणि आज हिच्यामुळे तू शांत बसलीस. त्यात हा सारंग ऑफिसमध्ये आपल्या नवऱ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतो. आता घरात ही आपल्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार आहे. आपल्याला लवकर काहीतरी ऍक्शन घ्यावी लागणार, आणि तेही लवकरच. इनफॅक्ट आत्ताच कर काहीतरी. मी असं काहीच होऊ देणार नाही वहिनी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सोम, सोम, हा बाबा. घ्या, लाड करून घ्या आपल्या बायकोकडनं. कसं असतं ना, नवीन लग्न झालेले पहिले दिवस आहेत ना, हे फार छान असतं. छान बोलते, छान खायला घालते. पण हे नवलाईचे 9 दिवस जेव्हा संपतात ना, तेव्हा खरा संसार चालू होतो. टोमणे ऐकावे लागतात, त्यांच्या शिव्या ऐकाव्या लागतात. मला माहिती आहे मी काय काय ऐकतो ते. बघा, ऐश्वर्यावहिनी एवढी वाईट नाहीये, म्हणजे एवढ्या शिवाय नाही घालत तुला ती. हा मग? आणि काय रे,
ऐश्वर्या इथे नसताना बरा बोलतोस हे सगळं? दादा, तरी नशीब सावली वहिनी आणि अमृता वहिनी सुगरणी आहेत. जर का चुकून किचन ताराच्या ताब्यात असतं ना, तर फक्त लायटरने तिने अख्खं किचन पेटवलं असतं. अर्थात फक्त तोंडाने तिला अख्खं घर पेटवता येतं हे आपण बघितलंच. काय अरे, कानातले तारा मला म्हणाली होती की तिचं मन भरेपर्यंत ते कानातले ती मिरवणार आहे. आता मन भरलं असेल त्यामुळे आराम करायला रूम मध्ये बसली असेल. हे सोहम, अरे येड्या डोक्याची घंटा, तारा रूम मध्ये, तिच्याबरोबर ऐश्वर्या पण असणार, म्हणजे आता माझा पण बॉम्ब. वा, आई काय झालंय? नाही काही नाही. तुम्हा सगळ्यांना असं हसता खेळताना बघून खरंच खूप बरं वाटलं. पण खंत एकाच गोष्टीची आहे. आज आपल्या बरोबर राजकुमार इथे नाही. मला तर कळतच नाहीये तो असं का वागला. तिलोत्तमा, हे बघ, आपण ठरवून एक कठीण निर्णय घेतला ना, मग आता त्यावर विचार काय करायचा? आई वडील म्हणून आपण मुलांचं पालन पोषण करतो, त्यांच्यावर चांगले संस्कार करतो, त्यांना त्यांच्या पायावर उभं करतो.